तर इथे बघा ह्या मुली अशा गोड गोड डान्सची प्रॅक्टिस करत होत्या आणि त्यांचा इथे मी व्हिडिओ असा शूट केला होता। खूप सुंदर अशा डान्स करत होत्या आणि हे तर खरं ना मी मुंबईला गेले होते तेव्हा हे शूटिंग केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये तो व्हिडिओ अपलोड करायचा विसरूनच गेले मी। आणि त्यानंतर ना इथे मी आता सहज गॅलरीमध्ये पाहत असताना हा मला व्हिडिओ दिसला। मग ह्या मुली अशा एवढं छान अशा क्यूट डान्स करत होत्या, म्हणून चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं। नमस्कार, तर मी शीतल आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज काही अशी सुरुवात झाली आमच्या नाश्त्याची। नाश्ता करून घेतला, काव्याला डब्बा बनवून दिला आणि हे सर्व काही आता यांनी कामावर गेले होते, काव्या स्कूलला गेली होती। इथे बाबूंनी सर्व काही असा पसारा काढून ठेवला होता, तो मी पसारा आवरायला घेतला। तो अगोदर तर म्हणत होता मम्मा माझ्यासोबत बॅट बॉल खेळ, पण मी म्हटलं चल अगोदर आपण सर्व घर स्वच्छ करू आणि त्यानंतर ना आपण खेळायला सुरुवात करू। मग इथे त्याला असं काही नादी लावून मी कामं आवरायला घेतली। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि इथे बघा आता मी बेडशीट आवरून घेतलं होतं। रोज असा पसारा आणि रोज बेडशीट चेंज करावं लागतं, कारण हे महाशय ना खूप जास्त राडा करतात। कितीही कामं आवरा तरीही कामं दिवसभर अशीच चालू असतात माझी। जेव्हा झोपल ना तो तेव्हाच घरात थोडीशी शांतता असते। पण ना हे वादळ एवढं छान आहे ना, खूप जास्त माझा दिवस कसा जातो काही कळत नाही। आमच्या गप्पा वगैरे मारत अशी आमची कामं चालू असतात, दोघांची मस्ती चालू असते। दोघंच घरात असली ना खूप जास्त बोर होतं आणि आता उन्हाळा चालू झाला ना त्यामुळे तर खूप जास्त कंटाळा येतो कामं करायची। मग इथे मी घर साफ करून घेत होते, पुसून घेत होते। झाडून घेतल्यानंतर म्हणत होता कशाला मम्मा पुसून घेते, खूप जास्त काही घर घाण नाही झालं, कुठं काय झाले असं म्हणत होता आणि घर पुसू नको असं मला सांगत होता। थोडंसं फ्रेश करून घेतलं इथे बघा मस्तपैकी। त्यानंतर ना दुपारचा टायमिंग झाला होता, मस्त आता इथे स्वच्छ असं घर आवरले, तरी पसारा काढायला घेतलाच होता साहेबांनी। त्यानंतर ना इथे दुपारच्या टायमिंगमध्ये यांनी येताना कलिंगड घेऊन आलं होतं आणि कलिंगड आणलं खात खात एवढं यांची होळी ही चालू होती। खूप जास्त खूप धिंगाणा करतो, खूप आगाऊ आहे, पप्पाला भिजवत होता असं मस्तपैकी। त्यानंतर ना खूप जास्त कलिंगड खूप टेस्टी होतं। त्यानंतर इथे बघा खूप जास्त मस्ती चालली होती। ह्या मॅडम शाळेतून आल्यानंतर आमचं असं काही खेळणं चालू असतं वेगळं। साडी घालायला खूप जास्त आम्हाला आवडतं। इथे बघा मस्तपैकी साडी घालून अशी इकडून तिकडं फिरत होती। आल्यानंतर ना तिला साडी घालायला खूपच आवडते आणि लहानपणीची ना मज्जा खूपच जास्त वेगळी असते, कारण हे दिवस ना पुन्हा येत नाहीत। चला ओके बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।